नाही दुकाळलो अन्न नाही दुकाळलो अन्न पर्यामान जनार्दन पर्यामान जनार्दन पर्यामान जनार्दन पर्यामान जनार्दन देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी आ भोगी भोगविता भोगी भोगविता बाळा सवे तोची पिता बाळा सवे तोची पिता बाळासवे तोची पिता बाळासवे तोची पिता देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी धर्म अकर्म जळाली कर्म कर्म जळाले प्रौढ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले प्रौढ तुका ते उरले देव केला सकळ साक्षी देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळी आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी काळे आणि शुद्ध पक्षी प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराया गाथेतील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 315व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू झालेला आहे. काल जगद्गुरु तुकोबाराया देवाची परिहार देतात किंवा स्वस्थिती सांगतात लोकांना. नाही दुकाळलो अण्णा पर्यामान जनार्दन. मी काय अन्नाला दुकाळलो नाही म्हणजे मला अन्नाचा दुष्काळ पडलाय असं मात्र नाही. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात. मग एक भीक मागून खात असे वेळेला कधी तरी पोटाची गार भरावी या हेतून खात नाही. जनार्दनाला मान देतो. कोणाला मान देतो? जनार्दन. देवाला नाव इथे दिले जनार्दन. जनाचे करे अर्दन याला की नामे जनार्दन. याचा विचार आपण करू. अर्दन करणे म्हणजे काय? प्रतर्दन ही देवाला नाव एक सहस्रनामात आले. प्रतर्दन सहस्रनामात एक नाव आहे प्रतर्दन. तसे इथं आर्दन जन अधिक आर्दन बरोबर जनार्दन असं असं हे नाव देवाचं. आणि भागवतामध्ये त्याची व्याख्या केलेली शंकराचार्यांनी त्याची व्याख्या केली. त्याचा विचार थोडक्यात करू. पण नाही दुकाळलो अण्णा म्हणजे मला भूकच लागतीये आणि म्हणूनच मी जेवतो पोटाची गार भरण्यासाठी असं मात्र नाही. मग कसं जेवतोय? देवाला मान देतोय म्हणजे देव कोण? अहो प्राण हे सुद्धा देव आहे. आणि खरी तर प्राणालाच आहुती आहे. का? भूक लागणं धर्म प्राणाचाच आहे ना. भूक लागणं कोणाचा धर्म आहे? प्राणाचा धर्म आहे. सुधा तृष्णा हे प्राणाचा धर्म. सुख दुःख वाटणं हे अंतःकरणाचा म्हणजे मनाचा धर्म. सुख दुःख वाटणं लक्षात आलं की नाही? सुख आहे दुःख आहे ज्यावेळेला माणूस मानतो ते मनामुळं मानतो. ज्याचं मन उन्मन झाले त्याला सुख दुःखाची वाढ होत नाही. ज्याचा प्राणच ब्रह्मरूप झालाय त्याला भूक लागत नाही. लक्षात आलं? पण प्राण म्हणल्यावर त्याला भूक प्राण शरीरात आहे ना तर त्याचा धर्म आहे भूक लागणे तहान लागणे. प्राण आहे तोपर्यंत भूक तहान लागते. एक लक्षात ठेवा. हे त्याचे धर्म ज्याचे त्याचे हे काय आहे धर्म आहे. आणि पंचप्राण आहेत ना आणि कर्म इंद्रिय हे पंचमहाभूताच्या रजोगुणाचं काय अध्यात्मशास्त्रातून हे लोकांना कळत नाही म्हणून जास्त याचा विस्तार करणं नको वाटतं. काय अंतकरण अंतकरण अंतकरण
काय पंचकृत पंचमहाभूताचा देह आहे आणि अपंचकृत पंचमहाभूताचं सावास अंतःकरण असं शास्त्रात सांगितलेलं आहे. अपंचकृत पंचमहाभूताचं सावास अंतःकरण पण सत्वगुणाचं कार्य आहे. म्हणजे पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य अंतःकरण आहे. म्हणून अंतःकरण नाम बुद्धी, त्या बुद्धीत ज्ञान आहे. बरं काय मानी का? बुद्धीला मनाला जे ज्ञान आहे ते कशामुळे ज्ञान आहे? त्या अंतःकरणाला शुद्ध पंचमहाभूताचा सत्वगुण आहे ना. पंचमहाभूताचा सत्वगुण आहे. बरं पंचमहाभूताचा सत्वगुण त्याचं कार्य आहे ते अंतःकरण. म्हणून त्याच्यात अक्कल आहे किंवा जाणीव आहे, ज्ञान आहे असा त्याचा अर्थ. हो. आणि पंचमहाभूताच्या रजोगुणापासून 5 कर्मेंद्रिये आणि पंचप्राण यांची उत्पत्ती झाली. ज्ञानेंद्रिय ना अंतःकरण ते सत्वगुणाचं कार्य हे लक्षात ठेवा. ज्ञानेंद्रिय सुद्धा पंचज्ञानेंद्रिय की नाही? डोळा ज्ञानेंद्रिय, जीभ ज्ञानेंद्रिय, त्वचा ज्ञानेंद्रिय, कान ज्ञानेंद्रिय आणि नाक ज्ञानेंद्रिय. हे 5 ज्ञानेंद्रिय की नाही? पण ज्या त्याच करणातून उपकरणातून ते घ्यावं लागतं तेव्हा होते. उदाहरणार्थ जर रूप पाहायचं असेल तर डोळ्यानंच पाहावं लागेल. त्याचं ज्ञान कानाला होणार नाही का? कानाला होते. मग कान इकडे आणि इकडं आपण बघायलो, मग कानाला इकडचं दिसतंय का? त्या कानाला जरी ऐकू आलं तरी दिसतंय का त्याला? त्याचं फक्त कान आहे. कानाचं काम आहे ग्रहण करणे म्हणजे श्रवण करणे. लक्षात आलं? डोळ्याचं काम आहे ते रूप अरूप आहे की रूप आहे की कुरूप आहे ते पाहणे. म्हणजे ज्याची अक्कल त्याला दिली देवान. 5 हे काय? ज्ञानेंद्रिय. आणि 5 ज्ञानेंद्रिय त्याला त्या ज्ञान आहे की हे बरोबर आहे की नाही, हे अशा प्रकारचे जे कळतं त्या रूपाला, डोळ्याला, कानाला दिले. जीभ नाही का इतकी चाणक्य आहे की तुम्ही डोळे झाकून बसा, त्याच्यावर काही पदार्थ टाकला की ते ओळखीचे. हे मीठ आहे, ही साखर आहे, तुम्हाला नका दिसू द्या ना. ते पदार्थ नाही दिसला हरकत नाही, बरोबर आहे की नाही? तुम्ही डोळे झाकून खा, पण ती सांगते जिभेवर ठेवल्या ही मीठ आहे म्हणून, नाही की नाही? हे खारट आहे म्हणून तिला अक्कल आहे बनला. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण आहे हे पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य. म्हणून त्यांना ज्ञान आहे. आणि पंचमहाभूताच्या रजोगुणाचं कार्य आहे ते पंचप्राण आणि 5 कर्मेंद्रिय. आणि शरीर तमगुणाचं कार्य हे जड आहे. याला काही अक्कल नाही. याच्यात फक्त तोग इंद्रिय हे ज्ञानेंद्रिय. तोग म्हणजे त्वचा काय, हे तकवा पाठीला का दगड आहे हे असं टेकल्यावर कळतं त्याला, टोचत तिला अक्कल आहे. म्हणजे हे जर त्वचा सोडली तर बाकी सगळं हाडं पिढं जड आहे हे असं. मग अशा प्रकारे हा जो प्राण वायू आहे तर प्राण कोण आहे? भगवत स्वरूप. म्हणून त्याला आहुती द्यावी लागते. कारण तुम्हाला म्हणलं पहिली आहुती प्राणाय स्वाहा. जेवताने अपोषण आता तुम्ही घेत नाही त्याला काय करावं? कोणी शिकत नाही माणसं, तिथंच राहिले लोक, तिथंच राहिले. कसं करावं लोक? काहीतरी पुढे आपली प्रगती करावी, शास्त्रीय वागण्याचा विचार करावा का नाही करावा? कवा माहिती सांगितलं किती पद्धतशीर जेवावं किंवा कशाला शास्त्रानं सांगितलंय. सगळ्यात महत्व आहे जेवणाला. 1000 कामं सोडून दे बाबा, जेवण दे असं शास्त्र म्हणाले. आम्ही काही कामासाठी जेवत नाही असं नाही. बरं तुम्ही म्हणता मग तुम्ही काम जेवत नाही. आम्ही एक भुक्त जेवण, आमचं वृत्त आहे सध्या जवळ होते तर आम्ही करणार. बऱ्याच दिवसापासून एक भुक्त दुपारी जेवणे, एक भुक्त झालं. संध्याकाळी जेवणे नक्त वाटतं. 2 प्रकारचे वाटतं. तुम्हाला मी नेहमी सांगतो, दुपारी 12च्या पुढे जेवलं 2च्या दरम्यान, 12 ते 2च्या दरम्यान, 12 वाजता करत 12ला 12 जेवायला मूर्ती एक भुक्त वृत्त म्हणते त्याला. आज दुपारी 12ला की उद्या दुपारी दुपारी दिवसा जेवण, दिवस आहे तोपर्यंत जेवण असं गृहीत धरा. आता आपल्याला इतकं दुपारीच राईट 12ला जेवण होत नाही का? फिरती ओढली माणसा
कुठे कीर्तन वगैरे कवा जेवण मिळते कवा नाही मिळते एक टाइम जेवण त्याला तरी टाइम तिथे आपल्या जेवणाला टाइम नाही मिळत आणि तितक्या टायमाचा वेळ लागत नाही हे इथं असल्यावर थोडंसं त्या करता जेवणाचा वेळ टायमाला होऊ शकत पण ते फिरतीवर नाही होत ना मागं पुढंच होते थोडं तरी पण दिवसा जेवण एक भोगत आणि दिवा लावून जेवण दिवस माळवल्यावर ते नक्त व्रत कोणतं व्रत नक्त नाही बरं नक्त न क अर्ध आणि त्याला त जोडलेलं काय झालं नक्त नक्त व्रत बरं आणि हे नक्त व्रत दिवा लावून जेवायचं म्हणजे दिवस माळवल्यावर आणि दिवसा जेवायचं म्हणजे एक भुक्त आता हे व्रताचा भानगडे की काय कामासाठी जेवत नाही तो माणूस असा असा कोणी समजायचं नाही पण शास्त्रानं सांगितलंय शेतविहाय्य भोक्तव्य काय 100 काम सोड आणि तू जेवण शेतविहाय्य म्हणजे 100 काम सोडून जेवण कर बरोबर आहे त्याच्या पुढे आणखी महत्व दिलंय हा सहस्रमचे स्नान म्हणजे जेवणापेक्षा आंघोळीला महत्व जास्त लक्षात आलं बिना आंघोळीचं जेवायचं का मग 1000 जेवण सोडून द्या हो पण आधी काय करा आंघोळ करा 1000 कामं सोडा कोणते काम असतील ते 1000 सोडा सहस्रमचे स्नान म्हणजे 1000 कामं सोडून आंघोळ कर लक्ष्मी विहाय जातो लाख कामं सोडून दे तू दान कर दान बघा म्हणजे भाऊ जेवण्यापेक्षा आंघोळीपेक्षा महत्व कशाला आलं दानाला त्या 5 बोटानं दान करता अन्नदान असेल द्रव्यदान असेल गोदान असेल भूदान असेल दानाचे प्रकार हजारो येतं त्यात प्रमुख 4-5 आहेत पण तुम्हाला जसं यथाशक्ती घडतंय तसं तुम्ही दान करा दान केलं पाहिजे आणि कोटी त्यागतो आहारी मध्ये कोट्यवधी कामं सोडून द्या बघ भास्कर म्हणून कहाणी कोटी त्यागतो हरी भजे म्हणजे कोट्यावधी कामं सोडून द्या हरीचं भजन करा भास्कर म्हणल्यावर मग एखादंच महत्वाची कोण पाहिजे महत्वाचं आहे त्याचं वाटतं कोणतं महत्वाचं कोणतं महत्वाचं किती आपण शिकायलो ते करायलो ते दुसऱ्यासाठी करणं किती आपली बेकारी झाली समजून भानगडी सोडून द्याव्या कितीही काम असो तुम्हाला काल मी सहज म्हणलो की भांडाळ्याला समजा भांडाळ्यासारखा माणूस मी कोळपीचा असताना ते उठून जरी असत तर संध्याकाळी भजनात जात होतो ना विचारा निवंकर असेल हां पोथीला जायचं जातो नाही पंचोपदी आसोबाचा त्या मीठ नारायण तिघच रोज पण कोणी येत नव्हते कोणी येत नव्हते कोकणी आणि लहान दुसऱ्या गावड्याच्या लहान पोरण त्याच्यात बसायची येण्याचा पसारा कळणार मग मी म्हणून आमची तात्या म्हणायचे म्हणून घातल्या आणखी म्हणणार रंग येते काय करावं शिवाजीने यायला पाहिजे येतच नाही आम्ही बोलून एखादी शिवी म्हणे मग मी जायचं कशाला म्हणणारा शिवाजीराव जा तुम्ही तेव्हा शिवाजीराव कोण म्हणत पण नाही यायचं जा लय बदली झाली म्हणायचे तुम्ही लय बदली झाली जा माझा माणसा कटाळायचं काय लावलो रात्री टाईम माणसाला नाही आल्या मग माणसात लय उठाय मग आम्ही भजन करायचं रोज भजन चुकलंच नसतं ज्ञानेश्वरी वाचायची चुकलीच नाही लाखा मातू देते काही पण सकाळी ज्ञानेश्वरी वाचूनच कोणाचं कुठे जाईल संध्याकाळी भजन करणार दुपारी रामायण असलं रामायण करणार त्या असे काही आपली भक्ती सोडून ते कसा संसार हो भक्ती सोडून नाही इतकं वेग असेल त्याचा तर ते फक्त एवढंच असतंय की जरा शेती तरी जरा मन लावूनच करावी लागते ज्या वयात करायची त्या टायमाला मन लावूनच करावी लागते उगल काहीतरी करायचं म्हणून केलं तर काही होत नाही मला हा म्हणून ते लिमगावच्या मारुतीच्या देवळावर लिहिलं होतं कोणतरी ती लिमगाव नाही का त्याच्या देवळावर तिथले कामदार लोक आहेत का काय कोणाला ठाऊक देवळावर लिहिलंय नाही असं हा ज्याच्या शेतात हराळ कुंदा त्यानं सोडावं शेतातला धंदा मला ते पटलं ती म्हण म्हणजे त्या तत्वाच आहे कुंदाळाची कासळी ना वगैरे शेतात नाही 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 रोज तो तुटत होतो मग
कोणता जण फिरायला म्हणल्यावर विचारा कोण लागेल डायरेक्ट शेती उभं हा नेट तो फिरायला काय झालं गटगट आवतं केली पाहिजे आवताना कसं वाजलं पाहिजे मी लय म्हणत होतो वाढायला गट 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 आवतो वाजाव काय म्हणायला होतं येटन लावलेलं पटत नव्हतं बघा टवाट बोलणं महाराज त्याचा विश्वासच झाला हा ती घडी नेमका हुशार आमच्या बोलायचं नाही ते हुशार माणूस त्याला काय बघायचं पण येणटम गाड्याचं ना एकटन बोलत होतो अरे आऊ थोडं सरळ आहे जरा ह्याला ओढून लावा पुढी म्हणजे शेव बरोबर येते बरोबर चढते आऊ एखादं शेव झाला असलं मग लागणं नाही गेलं थोडं 4 बोट लांबव लांबी आऊ लागत आहे ह्याला काय कळतच नाही ना व्हायला काय मग असं इतकं बारकाईनं करायची शेती महाराज जरी केली असेल पण सहस्रमचे स्नानामुळे लक्ष व्हायला तर कोटी चकतो आहे कोट्यवधी कामे सोडून हरीचं भजन महत्वाचं आहे याला प्राधान्य दिलं असेल म्हणूनच आम्ही या जागेवर लक्षात आलं सगळ्यात महत्व कशाला हरिभजन हरिभजन इतकं महत्वाचं मग जेवण करण्याला महत्व शास्त्रानं पहिलं दिलं की नाही का दिलं की प्राणवायूला तुम्ही निवड दाखविला तुमच्या शरीरात प्राण आहे त्याला रुसू नये त्यानं रागात येऊ नये लक्षात आलं आणि तू नाराज होऊ नये यासाठी जनार्दनला मान द्यावा जनार्दन नाम पाळणार पर्याय मान आणि तुम्हाला सांगतो अन्ना वाचून त्यागून जर माणूस मेला तर आत्महत्येचं पातक लागेल स्मरणा होणी कठीण हा स्मरणा होणी कठीण माझ्यानं मागावे ते पोरानं पोटासाठी हो नाही बरोबर आहे महाराज त्याचं कारण आहे ते शास्त्राने इतकं सांगितलंय अन्ना वाचून प्राण चाललाय म्हणजे त्याची वेळ आली आणि तिथं आपल्या समाजाचं घर नाही त्या गावात इतर लोक आहेत एक गरीब ठरा असूची लोक आहेत ज्यांचं खाऊ नये ज्यांच्या घरी जाऊ नये त्यांचं पाणी पिऊ नये असे त्याला म्हणायचं अनामिक लोक असे लोक आहेत त्या गावात आणि आपल्याला तर असं आहे की आता नाही खाल्लं तर आपण मरत होतो त्यावेळेला त्या शुद्धाचा विचार करायचा त्याच्या घरी जेवायला हरकत नाही तर तिथं जेवून आपला प्राण वाचवणं गरजेचं असं शास्त्रानं सांगितलेलं जनार्दनाला मान दिला पाहिजे की नाही हा आणि तुम्ही जर अन्नावर त्याग करून आणि नाही मी जेवणार असा जर आणि विनाकारण आग्रह करताल ते दुराग्रह होईल काय होईल दुराग्रह सत्याग्रह नाही बरं दुराग्रह अर्जुनाचा दुराग्रहच होता मी युद्ध करणार नाही अर्जुनाचा मी युद्ध करणार नाही काय सत्याग्रह नाही गांधीजीचा काय नाही गांधीजीने देखील ती मोर्ची आहे त्याचं नाव काय ठेवलं होतं सत्याग्रह सत्याग्रह म्हणजे काय विनायक भाऊ हा खऱ्यासाठी हट्ट धरणं असा गांधीजीचा सत्याग्रह आहे विनायक भाऊ हा मग सत्याग्रह चांगला आहे पण दुराग्रह वाईट मग अर्जुन युद्ध करणार नाही हे दुराग्रह होता मग अर्जुनानंच कबुली दिली आहे बरं झालं देवा दुराग्रह हिरण्याक्षे माझी बुद्धी व सुंदर असू दिली काखे मग मोहार नव गवाक्षे रिघोली ठे दुराग्रह हिरण्याक्ष दैत्याचे रूप म्हणजे हिरण्याक्षाची उपमा दिली पण कोणाला दुराग्रहाला दुराग्रह रूपी हिरण्याक्ष दैत्य त्यांनी माझी बुद्धिरूपी पृथ्वी कोणती पृथ्वी बुद्धिरूपी दिमाग बुद्धिरूपी पृथ्वी चोरून नेली होती बुद्धी काय पृथ्वी काय दुराग्रह हिरण्याक्षे बुद्धी वसुंधरा वसुंधरा म्हणजे पृथ्वी सुदली काखे आणि कोण्या गावाक्षात गेलता देवयुरात मोहार्णव म्हणजे मोहरूपी समुद्रात मोहार्णव गवाक्षे रिगोन ठेला लक्षात आलं असं रूपक आहे की बरं काही काय रूपक आहे मग दुराग्रह कामाचा नाही भाऊ मी जेवणारच नाही असा दुराग्रह कामाचा नाही काय सांगितलं त्या रोहिदास समाराला ब्राह्मणाच्या पोटाला गेल्या त्या गळवातनीनं दुराग्रह करू नको म्हणजे दुराग्रह करू नको म्हणजे की नाही कोण कळवाती हा त्याला म्हणत होत ते ना दरडे दंडे सरकेकर कातवत होत ते तापड होत महाराज तापड होत आणि ते तापड नाही हो कडक होत कसं होत जसे माधव स्वामी
म्हातारा स्वामीचा पुढं आपल्याला माहीतच नाही, काही आपल्याला कळत नाही, तुम्हाला कळत नाही, तुम्हाला तर काय आमच्या बरोबर बातल्या गावकर कळतं. बातल्या गावकरात काय नव्हतं, पूजेपुरतं सोहळं, पूजात मात्र सोहळं होतं. महाराज बघू तुम्ही म्हणून पूजा करताना कोणता शिवणच घेत नव्हतं, सोहळ्यात कडक पूजा करतो. मी त्यांची पूजा पाहिली. 5 फुटावून दर्शन होतं मग स्वामींचं 5 फुटावर हो, जवळ अजिबात यायचं नाही. शिवतच नव्हते, 5 फुटावर. लय सोहळं केलं हो महाराज, लय देहाचं तप केलंय. शरीरन तप उच्चते. काय कोणतं तप आहे? शरीरन तप. काय बॉचं तप होतं म्हणतात शरीर. बाबा बाबा कोणी बोट करायचं असं तपश्चर्या. तर आमच्या भाभी सांगत होत्या हो, भाभी जातो चुलती जात होत्या, त्या म्हणजे लांबूनच पाया पडावं लागलं. तितक्यावर बसायची माणसं, स्वामी इथं तितक्यावर बसायचं. अजिबात शिवून घेतलं नाही मला जन्मभर असं सोडलं. तितक्यावर महाराज ते शरीराचं तप झालं नाही. हा ते दिव्य म्हणजे काय, दिव्य होऊन जाईल ना स्वामीचा. आणि मग म्हणूनच महाराज जन्मभर इंजेक्शन नाही, गोळी नाही, औषध नाही. आंघोळीला 3 टाइम जात होते म्हणा गंगेला, हो. पण कोणालाच दिसली नाही आंघोळ करताना, दिसली नाही. काय तुझी होते लय तप होतं नाही असं म्हणजे. आणि 5 गावकरांचं स्वतः खोलीत गेली का आता पूजा करायला तिकडं डोंगरा खोली बघा पाणी त्या डोंगराकडल्या खोलीत पूजा करायची मागोळी लोक म्हणजे महाराज मला त्याचं आता पुन्हा बाहेर येणार, पुन्हा त्यांना प्रवचनला आल्यावर मग पुन्हा प्रवचन झाल्या दर्शन. तर म्हणलं पूजा कुठे करायची बघा, खोली लावून घेतली मदत. ती खिडकी होती त्याला, खिडकीची वाटी वरी टाकत म्हणून या कंटात होते वर समाधी अवस्थेत असल्या होतं महाराज सगळ्यात शुद्ध असं. आणि ते दत्ताची मूर्ती घेतली आपलं चिंतन बोल आहे काय म्हणून म्हणजे योगीराजच होते महाराज. कोण? हो ते बिचू स्वामी ते स्वामी हे दोन्ही सारखेच होते. म्हणजे हे काय ते शारीरिक सोपं. मग अशा स्वामी सारखं वागणं होतं तेव्हा म्हणून म्हणे तिला शिकविणारा ब्राह्मण, त्या रोहिदासाला शिकविणारा ब्राह्मण रोहिदास नाही का ब्राह्मण झालेला, तो म्हणजे तसा होता त्या गावात. आणि त्याच गावात ही कळवाती, त्याच गावातली कळवाती नाही ना. ते रोज सोहळ्यात जात होतं बिचारं. तर त्याची सावली पडलेली खपली नाही त्याला. तिला काय शिवलं का त्याला? आपल्या टप्प्या उभं राहत होती, उगवून आला सकाळचा आपलं ऊन पडलेले. आणि ओतपली घ्यायची. ओतपली म्हणजे कवळ ऊन. ओतपली शब्दाचा अर्थ काय होतो? कवळ ऊन बरं काय नाही भाऊ. आंधळ्याच्या गावी आपण पेपर रवी त्याने ओतपलीची घ्यावी, वातडी प्रकाश व्हायचा काय नाही हो. सगळ्या गावात आंधळे बनले आणि त्या आंधळ्याच्या गावात आपण पेपर कटले रवी, सूर्य आपण होऊन निघाला. मग आंधळ्याला कळाला का दिवस उजेड पडला, उजेड पडला, उजळलं ते सूर्य निघाला आता दिसलं का नाही. त्यांना काही कळत नाही दिवस निघाला का ना अंधार पडला का. ओतपलीची घ्यावी, फक्त ते कवळवून अंगावर त्याला ओतपली म्हणते. लक्षात आलं? तशी बाई ओतपली घ्यायला त्या ह्याच्या आलती टाप्यावर आणि तिची सावली टाप्याच्या त्या रस्त्यानं पडली. सकाळची सावली लांब जाते, दुपारची सावली इकडे लांब जाते. त्याला आडवी सावली दिसल्यावर ते ही रान उभा राहिली, मी देवाला पाणी घालायचं आणि हिची सावली. आणि बरोबर आहे महाराज, व्यवहारात माणसं म्हणते ना त्याची सावली पडू नये. इतका बेकार माणूस हे घेत आहे हा, त्याच्या सावलीला बसू नये. काय काय माणसं तसे असतात किंवा मग माणसं म्हणतात त्याला कोणता रुसलावून आत बोट रुसलावून कसा माणूस. काय सांगा महाराज कसा माणूस आहे, नाव तर घेऊच नाही पण सावलीला बसून यायच्या बरोबर आहे की नाही. आणि खरं माणसं मग तशी ती दुष्ट बाई म्हणजे कोणती कळवात करणारी बाई होती हो. ती म्हणली महाराज लयच कळ करणार. ती सहज म्हणून गेली महाराज लयच कळ काही करतो ते गरम झालं. ते गेलं पाण्यात मग तिला हाटकून सुरू केलं. ते यायच्या 8 वाजता येते ना तिकडून आलं की ते लावून ए रंडे
केलं जवळ येऊ द्यायचं पुन्हा म्हणायचं हा झटका घातात जायचं असे दिवस यायचे ते गेले आणि त्याच्यात हे मग त्याने झटका खाल्लाच किंवा असे जोडे मायवणी आणून ठेवते नाही ध्यानात नाही बरं का तुम्ही आता ध्यानात आहे तुम्ही म्हणता यार 4-5 झालो घ्या डोग त्याला आता काय केले ठोकून ठोडे खालून त्या जोड्याला खालून हे द्वारकेची यात्रा आले हा 7 होते 7 आता 2 पार झाले 5 का काय नव्हे क्या डोग त्याला खालून तुमच्या सोनपेठच्या चांबाला मग ते मारले कोणतं हवेश्वर ते ओल राईट करून थोडी जशात हे काय हिवाळा समजा एवढा पावसाळा काढाय दुसरा काढायचा हिवाळ्यात हा पण तुम्ही म्हणता आता ध्यानात राहत नाही पण फाडून टाका उगं भान नाही हा त्याच्या एवढी माया नाही आपली ते निघायच्या वेळेला ते फाटत आल्यावर ध्यान येणार की हा काढावं मला नाशी जोडा शिष्याला द्यायला होता चांगला येईल आणि ते बरं ते खुटीला अडकून तुला तिथं त्याला वाटलं हाय तर जुना पुन्हा काढू हातल्याला म्हणून त्याला मी त्याला काढा आणि मग ते त्याच्यात लागलं मरणाचं दुखणं हा ताप हे ते म्हणजे त्याचा ते आता अंतिम जवळ आला आणि मग बघितलं त्या कुटीला डोळा केलेला होता आणि डोसक्यात आलं काय करावं एवढा डोळा फाटलेला असता असं वाटणं आणि जीव महाराजांना झटका खाल्ला मग महाराज गेले कोणाच्या पोटाला मग ईश्वर आहे जीवानं मरताना इच्छा करावी तदनुकूल जन्म मिळाला स्मरणी जे आठवे वा तो त्याची गती ते पावे हा. म्हणून सदा स्मरावे मातेची धुवा वा माणिका वया चांगल्या द्याव्या नाथराव आहे का नाही नाथराव देवीत नाही का आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातीची तो अंतकालेची माने स्मरण मुक्त्वात् कलेवरम यप्रियाते त्यजं देहं याति नास्त्यत्र संशयः यम यम वापि स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तं तमैवेत्ति कौन्तेय सदा तद्भाव भवेत् याच्यावर लिहू अंतीची मती अंतीची मती साचपण पडले गती ते साचपण पडले गती म्हणून जीवित जेने भक्ती दिदले शेकी वा अंतीची मती एवढं अर्ध तुकडा आपल्याला पाहिजे अंतीची मती ते साचपण पडले गती म्हणजे शेवटला जी वासना होईल तसा जन्म तुम्हाला घ्यावा हे लक्षात ठेवा हे कधीच झेरॉक्स एक प्रकार छापा उमटणार द्यावं अंतकरणावर महाराज गेलं चांबराचा प्रकार ईश्वर म्हणजे जीवाना अपेक्षा करावी ती ईश्वरांना पूर्तता करावी म्हणजे जीवाला त्याच्या म्हणजे विषयाची वासना करणार करतो तो जीव आणि विषयाची पूर्तता करून देतो तो ईश्वर लक्षात आलं म्हणजे त्याला विषय पाहिजे असेल तो विषय देतो असं ईश्वराने घातलं चांबराच्या पोटाला जोडे बी कर स्वतः बी दे आणि दुसऱ्याला ये आख्या जन्माला आणि आख्या जन्माला गेल्यावर आणि मग तिथं त्याला विचारायला की आपण कोणाचं पाणी पित नव्हतो कोणी बक्का बेकार माणसाची सावलीला बसलो नाही जीवनभर सोहळ्यात वागलो काय नशिबाला नाही कोणाचं घर आहे चांबाराचं घर म्हणजे अपवित्र घर कातडेन हेन तेन सगळे घाण 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 चर्मक लोक आहेत ते चर्मकार हो आणि यांच्या घरी जन्म मिळाला आणि ती मागच्या पुण्यानं त्याला ज्ञान होत होते सुप्त अवस्थेत होता तरी पण ते त्याला लक्षात येऊ लागले योगी राज येतो योग भ्रष्ट म्हणतात की आपण कसा जायचं दूध प्यावल्या बाईचं पण काही केस आहे म्हणून त्यानं दुधाचा गोळा घेतला नाही दुधाचा गोळा घेणार त्या महिला पेना मग ते सगळ्या गलीतल्या बाया बघू लागल्या काय लेकरू ब्राह्मणासारखं सुंदर आहे म्हणून आणि ते ब्राह्मणच बघा पाहिला किती लेकरू गोंडस आहे डोळस आहे किती चांगलं आहे आणि काय माय अरे नाही दूध पेल्या वाचत नाही आणि नाही दूध पेल्या कसं वाचत वाचलो असो ते लेकरू असो मग सगळ्या गावात टोटो झाली जांभरीला पोरग झाले आणि ते दिसते पण काय करावं दूधच पेलं खाऊन पेलं ती गेलं का नाव कळवाती कळवाती योग गोष्ट होती तिला माहित होत म्हणूनच ही म्हणजे झटका खातात महाराज
बरं काय, पण त्याला ते लक्षात नाही. महाराज चांभारीनं विचारल्या, कळवातीनं विचार केला, चांभारी त्या लेकराला पाजवा असतो म्हणून बिचारी चांभारणी टाकायला लागली. चांभारणी टाकायला गेल्यावर चांभारणी त्या बसलेली बाया लहान तोंड करून त्या घरात द्यायच्या. 2-3 दिवस झाले माझ्या दूधच नाही कळत, 2 दिवस झाले वाचत केली असं काही. ती कळवाती आली म्हणली इथं लेकरू झाले म्हणून रुबेदास लक्षात आलं. त्याच्या बापाचं नाव रघुनाथ. कोणता चांभार? हा, त्याच्या माहिती नाव माहिती सांगितलं नाही का? रघुनाथ चांभाराचं पोरग आहे इथं नाही. आणि गाव कोणतं? मांडुरगडी काही. हा ते ती कळवातीन म्हणली लेकरू झाले म्हणा. हो माय लेकरू झाले. हो मला कळालं म्हणजे दूधच काही नाही म्हणून घेऊ काही नाही. मग मी औषध देऊ का त्या लेकराला असं दूध पिण्याबद्दल? काय आई बाया म्हणल्या काय नाही, कळवातीन जरी असली तर त्याला काय पण असते काही असं देऊ द्या काय राहिले. औषध देते म्हणली पण बाळातून सुद्धा घराच्या बाहेर निघाली पाहिजे. मला घरात कोणीच राहता कामा नाही, लेकराच्या वेगळं लेकरूच फक्त. मी त्याला प्यायला लावते, औषध देते. बर तस काय नशिबाला आल्या दुखाचं दुःख काय दुखाची माझी म्हणते तशी. चला बाळात तिला बाहेर काढलं, सगळे बाहेर बसले आणि ही घरात सगळे निघाले की मधात शिरली. मधात शिरणं कवाड मधलं लावून घेतलं आणि त्यानं बघितलं. ते म्हणला इतरी आली बाबा असं म्हणलं ते मला. त्या मला काय करावं हे मला काही घेते का काय घेते. आता मी तर सुप्त अवस्थेत आहे. महाराज योगी ती बी योगी हे बी योगी जवळ गेली आणि हसली. महाराज काय का लक्षात तुमच्या सावल्यात पाणी घालायला जात होता तर मी सावलीला उभा माझ्या सावलीला कधी बसला नाही. तुम्ही आता इथं अन्न पाण्याचा त्याग केलाय हे तुमचा दुराग्रह. नीट ध्यान धरा. तुम्ही जर नाही दूध पेता मरताल पुन्हा आत्महत्येचं पाते बळक्यावर बसव. केवढं मोठं हे संकट. अहो सामान्याचं दूध पिलं का बिघडायला त्या वंशात आपल्याला घातलं ईश्वरानं. केव्हा कशामुळं? वासनेमुळं. तुमची वासना मरताना त्यानं झटका दिला. मी म्हणत होते झटका खाता, तुम्ही ऐकलं का माझं? नाही ऐकलं तर रडे रडे म्हणून मला कातोच होता. पण मला राग नाही आला. मला माहिती आहे तुमचा स्वभाव आणि त्या स्वभावाने तुम्ही बोलत होता, त्याच्याबद्दल मला राग नाही. पण तुम्ही इतकं करून काय केलं मग? आणि मग आता चामाराच्या पोराला गेले तर दूध पिलं काय नुकसान आहे? अहो विचार करा. तुम्ही जर अन्न पाण्याचा त्याग केला, जनार्दनाला नाही मान दिला, जनार्दन नाम परमात्मा, तुमचा दुराग्रह ठरेल. आणि दुराग्रह ठरवून तुम्हाला पुन्हा आणखीन आत्महत्येच्या पातकानं घुट व्हावं लागलं, पिशाची व्हावं लागलं, पुन्हा आणखीन अधोगती जास्त होईल. त्यापेक्षा चांभार वंशात जन्माला घातले तर चांभार वंशात सुखानं सर्जे स्वागत करायचं त्या जन्माचं आणि मस्त ईश्वराचं चिंतन. इथं मुक्त व्हा. इथं तुम्ही मुक्त व्हा. आणि जोड्यावर वासना केल्यामुळे आता जोडे करा, जोडे लिहा, लोकांना जोडे द्या, कोण्या भगवत भक्तांना जोडे करून द्या. ते पुण्य कमवा या जन्मात. काय कमवायचे जन्माला येऊन? मनुष्य तुम्ही झालात ना. मात्र मस्त जोडे करणे, गोरगरिबाला, कोण्या पीडितांना, कोण्या वारकऱ्यांना तुमचा जोडा देणे त्या पुण्य लागेल ना. असं तुम्ही वागलात तर दूध प्या. कोण म्हणाली? हे म्हणला तुला एवढं कसं कळतंय? मी तर तुला हलकट समजित होतो आणि तुला एवढं मी इथं जन्माला आलो ते कसं झालं? आणि मला एवढ्या गोष्टी ज्ञानाच्या महाराज मी असा झटका खाऊनच आले. म्हणजे पहिला दगा मला झालाय ना. आणि मला कसं असतंय हो, पहिल्या माणसाला कळालेला असल्या मागच्याला सांगते माणूस, म्हणजे मागच्याला ऐकाव की नाही हो. आमची जीप जावं लागली. तिकडे जीपवाला मोठा मोठा करून पीप पीप केलं मला आमच्या पद्याला. पीप पीप पोळी पोळी टिपून जावली गाडी. कोण कोण इथं आडवायला
मग पर्यायाला मी म्हणलं पण मात्र तसं पोलीस म्हणलं जाऊ दे कोण गाडी काय नाही म्हणलं महाराज काही म्हणजे काय करणार पोलीस आपले कागदपत्र टाकलं कोणा मला काय नाही ऐकलं ते बोल खाल्ला झटका आता पुढच्याच अनुभव आहे ते विचार सांगायले की नाही मग आपण ऐकावं की नाही ऐकत नाहीत ना हे बामणानं ऐकलं नाही आणि हे बामणानं कळवा तिचं ऐकलं त्याला वाटलं ही काय राड म्हणाली मग तिनं शिकवलं महाराज तुम्ही तसं नाही आता तुम्ही ते या ऐका मग तिनं मी योगिनी हे सांगितलं मी कोण आहे मग तिला स्वतःची कथा सांगितली तिनं ती कोण होती म्हणजे महाराज मी अशी योगिनी होते जंगलात राहत होते एकटीच राहत होते ईश्वर चिंतन करीत होते कोणाचा स्पर्श नाही करून घेतला पण या माणसाचा आणि स्त्री जाती त्या जन्माला गेले होते पण भानगडी हे जंगलात गुराची पोरं चारायत होते ढोरं घेऊन हे ढोरं चारायचे माझ्या आश्रमात माझा असे कोपी झोपडी तिथं पाण्याचा डेरा ठेवलेला ते लेकरं लहान लेकरं पाणी प्यायचे जेवण करायचे खेळायचे बागडायचे रोज चाललेलं ते मी आपलं तिथंच जंगलामध्ये देवाची सेवा करायची तपश्चर्या करायची असे बरेच दिवस गेले आणि मला शेवटचं दुखणं लागलं मरणाचं आता मी मरते काय खूप ताप यायला लागली इतकी ताप यायला लागली की उठू वाटना आंघोळ करू वाटना पाणी पिऊ वाटना काय भाकर खाऊ वाटना आणि उठावूच वाटना अशी ताप त्याच्यात ते दुसरीशी पोरं आले सगळे त्यातले काही टणक पोरं आणि म्हणजे आधी दिसत नाही तर आधी कुठे गेली मग त्यानं बघितलं म्हणजे मी मदत का नाही गेले घरात मग ते त्यातले काही पोरं आले त्यांना दया आली म्हातारे माणसं आजी काय म्हणले तुम्ही कसं काय दुखायले वागा काय दुखायले मला उठू वाटणार असं मी म्हणले मग ते पोरं म्हणलं आजी आम्ही दाबू का मया वास्तव्य भाव त्या लेकरात खूप भावना नाही बरं आणि त्यानं की मी दाबू का म्हणजे आधी सरकी म्हातारी असं त्याला वाटलं म्हणून ते अंग दाबू लागलं ते अंग दाबीत असताना तिच्या डोसक्यात पुरुषांचा हात असा असतो तिला स्पर्शच नव्हता आणि तितक्यात तिचा घ्यावसा त्याच्यामुळे मला कळवा तिच्या पोटाला जेवण परपुरुषाची संग करा असे वासनेनं झटका खाला म्हणजे मी झटका खाऊन आलते म्हणून तुम्हाला शिकू लागले पण तुम्ही माझं ऐकलं का नाही आता तुम्ही माझं ऐकलं आता तरी ते म्हणला जरूर ऐकलं तू कोण आहे मला कळाली गुरु आहेस तू आणि मी तुला जा आता बाहेर माया जाळून गेलं सांगितलं का कळवात नेणार जाय बाई बाजू सामारे गेली की प्यायला पर्या मान नाही दुखावलं ना ते मरत होत अन्न पाण्यावर पण नाही दुखावलं ते दुखावलं नव्हतं हो पर्या मान जन्माला घातलंय का तिथं त्या प्राणाची तृप्ती केली पाहिजे त्याला मान दिला पाहिजे तसा दुराग्रह कामाचा नाही आणि खरं तुकाराम महाराज जेवढे नसते तरी जमत होत का त्यांचं शरीर जसं ईश्वराचं शरीर आहे माया बरं काय साक्षात मायेचा परिणाम जसं तुकाराम म्हणून हे असे एकदा त्यांनी ब्राह्मणाला काय दाखवलं महाराज जाऊ लागले एक ब्राह्मण सोबत होता आणि तुकाराम महाराज देहूवरून पिंपरी चिंचवडकडे जाऊ लागले ते ब्राह्मण त्यांना म्हणला वाटेमध्ये कोणी दोघजणच होते महाराज तुमचं शरीर कसं आहे त्यांनी अशी मांडी कापली मला कापूस दाखविला रक्त नाही निघाले कोणाच्या शरीरातून असं शरीरातून असं कापल्यावर काय निघालं रक्त नाही कापसासारखं पांढरं दिसलं म्हणजे याचा अर्थ ते देह कसं आहे नट झाले असं मानते म्हणून तर पुढी सहित झाला गुप्त तुका पुढी सहित झाला अंतकाळी विठो आमाशी फावला आणि पुढी सहित झाला असं काही वर्णन नाही बाबा की तुकाराम महाराजांचं मड पडलं त्याला जाळलं ते मड पडलं पृथ्वीत पुरलं असं वर्णन नाही बाबा त्यांचं प्रेत पडलं त्या प्रेताला कुठतरी पाण्यात टाकलं कुठंतरी फुकून दिलं असं काही नाही जसं कृष्ण परमात्म्याचा देह हो बघा ना तुम्ही कुठं जाळा उडला प्रवास तीर्थावर बल्लभ तीर्थावर नाही गुप्त झाला भगवान परमात्मा निर्धामाला गेले बरं तेच जाऊ द्या राम प्रभू पाण्यात शिरले रामाचा देह जाळला का पाण्यात शिरले म्हणजे गुप्त झाले का ते देह धारण केले होते त्यांनी फक्त
की सृष्टीतल्या काही कार्यासाठी धर्माचा निवाडा करण्यासाठी हे रान केलं त्या ईश्वराने. आणि साक्षात मायेचा परिणाम आहे. म्हणून त्यांना मायेचा शुद्ध सत्वगुणी माया असल्यामुळं ध्यात्मभ्रांती रामाला कृष्णाला नाही. ध्यात्मभ्रांती कुठे रामाला कृष्णाला नाही ना. हो. आणि जरी तुम्हाला वाटत असेल की ते सांदीपणे जी कृष्ण परमात्मा ज्ञान प्राप्तीसाठी गेले, रामप्रभून वशिष्ठाकडे वशिष्ठाकडून बोध करून घेतला, तर ते लोकसंग्रहार्थ येते आकृती श्रेष्ठ तत्ते वेतरोना तेच प्रमाण कृत्य लोक स्तुती ओढते. याने वास्तविक त्यांना ध्यात्मभ्रांती मुळात नव्हती. म्हणून समर्थ जो येथे हा अतुला सर्वज्ञते हो तेने विशेष कर्माते ते जावे ना. हो, तो सर्वज्ञ आहे कृष्ण परमात्मा. कृष्ण परमात्मा कसा आहे सर्वज्ञ. म्हणून तर बघा काय म्हणणे, जो सर्वज्ञतेचा बोलावा. ज्ञानेश्वर महाराजांनी विशेषण दिले देवाला, कोणाला कृष्णाला. कृष्णाला ही विशेषणे माऊलीच. जो सर्वज्ञतेचा बोलावा यादव कुळीचा कुळदिवा तो श्रीकृष्णजी पांडवा प्रतिबोधी हाय काशी ओवी. ज्ञानबा आज कुठे आहेस तू? खुश आहेत. हा जाऊ नको कुठं. नोकरी पोराला लागली तर लागली ती तिकडच राहू दे, आपल्या डोक्यात घेऊ नको. आणि गोडवासक्यात घेतील तर आनंदही तो बाधक आहे आणि दुःखही बालो. मला दुःखाला बाधक आहे. बालो वारीक नाही म्हातारीचं कसं होईल. म्हणून ते सगळं लोक तिकडच जाते बाबा. कोणाचं बोलत आपण जरी बोललो ना असं बघतंय आपल्याकडे, तरी पण त्याच्या डोक्यात वृत्ती तिकडं असते. वृत्ती डोळ्यात नाही ना बालूमाची, त्या नेत्रात वृत्ती राहिली नाही ना. बघत आहे असं असं ऐकताना का नाही उगत त्याच्याकडे बघा सगळं दोन काय ऐकायला. मी तवाच ओळखतो तंद्री तिकडं लागलं म्हणजे डोळ्यात वृत्ती असली तर डोळा काम करतोय. हो नाही तर ते निकुच काम आहे ना. काही नाही भाऊ कसं आहे बरोबर आहे. हा मनात गेलो काय करू. म्हणजे जी वृत्ती मनाची वृत्ती तिथं खायची त्या इंद्रियावर. मनाची वृत्ती त्या इंद्रियात असली तर ते चलतो काम करता येते. आणि मनाची वृत्ती तिथं नसल्या माणूस म्हणता येईल हे तुझ्या घरी गेलतास आणि मग तिथं हे पलंग होता की काय बोला नाही वृत्तीत नव्हती. वृत्ती तिथे नव्हती. म्हणूनच म्हणायला लक्ष देऊन बघ नीट. काय देऊन बघ लक्ष. हा असं काय काय माणसं लई ढ माणसं. माझ्या शाळेतल्या वर्गात आमच्या महाराज गुरुजीनं मी चौथीच्या आधीची गोष्ट तिसरी चौथी आणि शाळेत माझ्या त्यामुळे काय महाराज गुरु दारीबाई रंगनाथ गुरुजी नावेकर मला नवाजीत होता ते इटला मला नटत होते. मग आमच्या वर्गात काही पोरं नाव सांगत नाही आपल्याला. आमच्या पोराचं सांगतात ते करण्या तिकडे आमच्या घरी राहतो तिला लादणी महाराज गुरु म्हणले त्या लादणीतून आरसा घेऊन ये त्या पोराला. आता मायाच वयातलं बोललं ते आरसा म्हणजे ते गेलं लादणीत बघितलं कमर इतकं भिंग होतो कोपऱ्यात. इतकं कमर इतका लहान आरसा नव्हता ते कमर इतका. शाळेत काही काम होतं खेळाची कामं काही असतील ना ते त्यानं बघितलं सगळं केलं आणि ते तिथून आलं. गुरुजी आरसा नाही गुरुजी म्हणजे तिथंच स्वतः म्हणजे काय बरं हा ना काय बरं आरसा तिथंच स्वतः गेलो पण तो उचलला आणला. मला बोध झाला त्या शब्दाचा आणला. हे बघ आता कुठून निघाला रे म्हणला. हे काय म्हणजे आरसा म्हणतात का भिंग म्हणते हे त्याला कळणार नाही. हो ते बोध नाही. मग मय म्हणणं तुला जर समजलं नसेल त्या वस्तूच नाव तर डबल चौकशी कर की तू. गुरुजी आरसा म्हणजे काय आणि विचारून घे तू पटकून त्याचा आपण झाकून ठेवते अज्ञान आणि तिथं फिसकते उघड पडते ते राहते का महाराज. एकंदरीत कोण्या गोष्टीत वृत्ती असली तर काम करते नाही तर वृत्ती बिना वृत्तीचं काम होत नाही. जसं बालमाची वृत्ती दुःखात गेली आता ती आनंदात जाईल अशी घोटाळा ते म्हणालो. पोरग लागलं दुसरंही लागत त्याच्यावर वाद नाही लागतच असते पोर
हा. लागलं म्हणजे कर्तव्य झालं, चांगलं झालं, त्याचं बरं झालं. आपलं त्याच्यात काही घेत नाही, आपला काहीच फायदा नसते. तुम्ही डोसक्यातलं काढून टाका, नाही खरंच काढून टाका. तुम्ही म्हणले ना मला माग 2-4 वर्षाखाली थर्मलला पोरगं लागलं, कोणते म्हणले नानाच म्हणले गेले. हा, कलेक्टर काय झाला, त्याचं व्यवहारिक बरं झालं असेल आणि काही कलेक्टर झाल्यामुळे जिल्हा ताब्यात येईल त्याच्या, आणि मग ते 200 एकर जमीन कमी होईल आणि एक दिवशी पुन्हा मरून जाईल. याच्यापेक्षा जास्त फायदा जरी झाला तर व्यावहारिक समजा. कोणता फायदा? त्याच्यात त्याचा पारमार्थिक फायदा नाही. बरं, त्याचा पारमार्थिक असो का व्यावहारिक असो, फायदा त्याचा आहे, आपला काहीच नाही. आपल्याला भाकर मिळाली तितकीच बस आहे, अधिक काही नाही. भाकर मिळणं सुद्धा मुश्किल झाली आहे. पोरग कलेक्टर बी असलं तर भाकरीच मिळते त्या पोराच्या बापाला, किंवा ते घालील पाय दाबील असं तुम्ही समजू. म्हणून या गोष्टीचे व्यवहारातले आनंद दुःख हास्य विषयात हे डोक्याच्या बाहेर काढले पाहिजे. आणि आपला परमार्थ आपण त्याला म्हणते शहाणा माणूस. लक्षात आलं? आणि त्याच्यात घडून राहिला सगळं कामात येईल. मी हे सांगू लागलो की त्याला आत्महत्येचं पातक लागल म्हणून तिनं बोध केला. कोणला? रोहिदास मार्गाला लागला आणि रोहिदास मग आत्महत्येच होत. मग आता ही बाई कळवातीन बरं काय, कळवातीच्या पोटाला कशामुळे जावं लागलं? परपुरुषाचा स्पर्श झाला म्हणून. हे वासनेमुळे असा जन्म मिळतो. म्हणजे एकंदरीत प्राणाला आहुती देणं गरजेचं आहे. आणि तुकाराम महाराजाला भूक लागतच नव्हती का, ते तुम्हाला सांगू लागलो की रामकृष्ण तुकाराम महाराज सारखे. म्हणून तुका भासला मानवी वेशधारी, रोज तुम्ही म्हणालेत ना आता, तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकार. आता काय लीला विग्रही, हा, आणि कृष्ण परमात्मा राम लीला विग्रही. त्यांचे शरीर अरे माया कार्य नाहीत, मायेचा साक्षात परिणाम आहे. आणि माया ज्ञानवती आहे. माया कशी आहे? ज्ञानवती आहे. आणि ज्ञानवती असल्यामुळं सर्वज्ञता आहे त्याच्याकडे. कोणाकडं? त्या ईश्वरात. आणि तुकाराम महाराज सर्वज्ञता नव्हती. अहो ते तिथं काय बोलायले त्या चिंतामण देव पिंपरी चिंचवडला, ते देऊच कळालं महाराजाला. तुकाराम महाराजाला बोलवा, कसा तुकाराम आहे मला बघू द्या असा वामन म्हणून लागला किंवा सांगू लागला. त्याला बोलवायला लागला एक माणूस, हे लगेच त्यांना कळालं. कोणला? मग लीला विग्रही आहे. मग त्यांना भुके ताण्याची गरज नाही. त्याच्यावर एक ओवी सुद्धा एवढी सांगतो, आज हे सेवा हे समाप्त करतो, टाइम झालाय. अमृताचा निळशिरू प्रसवे दयाचा जठरू, त्या सुधा तृषेचा अर्धरू कहीच. अमृताचा झरा आहे वाच्या पोटात. कोणाच्या? तुकाराम. अमृताचा झरा आहे, अमृताचा झरा. आणि अमृताचा निर्विक्रम झरा त्यांच्या जर पोटात असेल तर सुधा तृषेचा अर्धरू कहीच. तहान भुकेची पीडा त्यांना होत नाही. मग का जेवतो? पर्यामान जनार्दना. जनार्दनाला मान देतोय मी, असं आहे असे महाराज सांगू लागले.